दोर आणले, साखळे दंड आणले, शंभूराजा कैद होईना. एखाद्या समोर जायचा, राजा फक्त वर बघायचा, 4 पावलं माग सरायचा. तो त्या दिवशी त्याला कळालं छावा कशाला म्हणतात. दोर आणले, रविल्ला खानानं साखळे दंड आणले आणि शंभूराजा गिरफ्तार केला. स्वराज्याचा छत्रपती मुघलांच्या तावडीत सापडला. का कुणास ठाऊक. तानाजी बाजी यसाजी असता, आमचा बहरजी नाईक असता, राजासाठी जीवाची बाजी लावला असता. पण शंभूराजाला पकडायला अखंड महार झाला. हे जाणीवपूर्वक बोलतो. का? आठवा, शिवरायांना पकडलं, स्वतः जिजाऊ तलवार काढून पन्हाळ्याकडे जायला निघाल्या. शिवराय कैद्यात सापडले. एक एक मावळा हिरोजी फर्जंदा असू देत, अनेक मावळे राजांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले. पण शंभूराजा कैद झाला. ना हालचाल रायगडावरनं झाली, ना कुठं 10 गावं एकत्र आली, आणि त्यांनी शंभूराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला. इतिहासात एकही नोंद बघायला मिळत नाही. 40 दिवस राजाचे हाल हाल केले जातात आणि कुठून सुद्धा प्रयत्न होत नाही. या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. खबर कळाली औरंगजेबाला, हुजूर वो कापर संभा आ गया. खाली बसला. हे अल्लाह रहम दल्ली, हे अल्लाह जिसको देखने को सपना था गिरफ्तार किया है, लाया जाए उसको शान शौकत से, पहला जाए तख्ता खुला. आतापर्यंत डोक्यावरती राजाची टोपी घालून फिरला असेल, विदूषकी टोपी घाला. आतापर्यंत गळ्यात सोन्याच्या मोत्यांच्या माळा घालून फिरला असेल, साखळ दंड बांधा, जनावराची कातडी बांधा. कळू द्या जगाला, आलमगीर औरंगजेब यानं शंभू राजा कैद केलाय. मुकरब खानानं शंभू राजांना घोड्यावरती बसवलं. मोगली रियासतीचा सदरा अंगावरती चढवला. डोक्यात एकच, लवकरात लवकर संगमेश्वरून अकलूज पर्यंत आपण पोच केलं पाहिजे. का? अकलूज हे औरंगजेबाचं पहिलं ठिकाण. 60,000ची फौज शंभूराजांची वाट बघत उभी होती. शंभूराजांना सायंकाळीच अकलूजकडे हलवण्यात आलं. अरे किल्ल्याच्या तटावरनं शंभूराजाला नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला माहिती नव्हतं, आणि चावडीवरती बसणाऱ्या गावकऱ्याला माहिती नव्हतं शंभूराजा कैद झालाय. कळेपर्यंत शंभूराजाला मुकरब खानानं सुखरूप अकलूज पर्यंत पोहोचवलं, आणि 60,000ची फौज औरंगजेबाची मुकरब खानाला मिळाली. दातीचं भय मुकरब खानाला आलं. शंभूराजा उंटावरनं खाली उतरवला. मोगली रियासतीची कापडे काढली आणि शंभूराजाला विदूषकाची कापडं घातली. अंगामध्ये साखळ दंड बांधले, डोक्यावरती विदूषकाची टोपी घातली, आणि घोड्यावरती उतरून शंभूराजाला उंटाला उलट बांधलं, आणि वाजत निघाली धिंड. कोणाच्या वाट्याला आली विटंबना, कोणी सोसला हा यातनांचा नंगा नाच. इतिहास फक्त एकच नाव सांगतो, सर्जा संभाजी महाराज. कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या भिंतीवर. अरे कसाय राजा 9 वर्ष कुत्र्यासारखं जण औरंगजेबाला पळवलं. अरे स्वराज्य जिंकायला आला होता, ह्या स्वराज्यातला दगडाचा कण सुद्धा घेऊन जाऊ शकला नाही. इथंच मेला खुलताबादला औरंगजेब. मरताना 10/10ची जमीन मागून घ्यावी लागली. कोणामुळं? धर्मवीर छत्रपती संभाजी राजांमुळं.
निघाली धेंड वाजत गाजत. अरे सगळे माणसं गोळा झाली. कसा दिसतोय शंभू, कसा आहे तो संभा. कोणीतरी यायचं राजाला बघायचं आणि शंभू राजांच्या अंगावरती दगड मारायचं. कोणीतरी यायचं उंटाची शब्दी पिरगळायचं. उंट थया 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 नाचायचा. अंगात ते साखळदंड टोचायचे, बाचायचे, जागोजागी रक्त रक्त. कोणीतरी यायचं शिवी हासडायचं. कोणीतरी यायचं तलवारीनं नक्षी काम करायचं. अरे हनुमानाला सेंदूर फासावा तसा रक्तानं माकला होता संभाजी राजा. उशीतनं कापूस बाहेर काढावा तसा अंगातनं मांसाचा लगदा बाहेर काढला जात होता. पण राजा झुकला नाही, वाकला तर अजिबात नाही. राजा उभा राहिला स्वाभिमानानं. कोणासाठी? ही बसली तरुण पोर आहेत ना, यांच्या कपाळावरचा भगवा अभेद राहावा फक्त यासाठी. या पोरांचा स्वाभिमान जिवंत राहावा फक्त यासाठी. आणि वाजत गाजत भिंड शंभूराजाची बहादूरगड म्हणजे आत्ताचा धर्मवीर गडावरती आणण्यात आलं. आणि औरंगजेबाला खबर कळाली, हुजूर काफर संभा आ गया, लाया जाए उसको, जल्द से जल्द लाया जाए उसको. देखने के सपना है, देखना है, एक बार देखना है उसको. आणलं औरंगजेबाच्या दरबारात उभा केलं. शंभू राजांनी एक पाऊलात टाकला, तख्तावरनं उठला औरंगजेब. एवढी दहशत, राजासमोर बसायचं सुद्धा धाडस होत नव्हतं. खाली आला. 9 साल का था. बाय आपल्या पोरगीला सांगतोय 9 साल का था, 9 साल का. तब मुझे मिला था आगरा में, बाप के साथ आया था. तब मैंने इसको पूछा था, क्यों रे शंभू तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब इस 9 साल के शंबा ने मेरे को जवाब दिया था, अरे औरंगजेब हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन औरंगजेब हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था. उभ्या आयुष्यात 2 चुका केल्या. पहिली चूक शहाजीला जिवंत सोडलं. शहाजी मारला असता शिवाजी तयार झाला नसता. दुसरी चूक आग्र्यातनं शिवाजीला जिवंत सोडलं. शिवाजीच मारला असता संभाजी तयारच झाला नसता. तिसरी चूक नाही करणार. खाली आला, गुडघ्यावरती बसला आणि नमाजाच्या रुकाथा पडायला लागला. आणि त्या खुदाचे आभार मानत म्हणाला, अल्लाह खुश नशीब है हम. संभा को सामने खड़ा कर दिया. आणि बघितला बरोबर शंभूराजे कवी कलशांना म्हणतात, कवी कलश कवी आहात आपण. मग ह्यो तख्तावरनं येऊन माझ्या समोर खाली गुडघे टेकून बसलाय. या प्रसंगावरती एखादी सुचते का कविता? कवी कलशाला प्रश्न पडला. अरे मृत्यूच्या दारात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे राजा, पण राजाला ना भय, राजा निर्भय. हो राजन, मग सांगा की एखादी कविता. राजन तुम हो साचे, क्या खूब लड़े हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग. हो राजा तुम्ही काय लढलात जंग, तुमचं ते शौर्य बघून औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. चोप चोप, आलमगीर के सामने बोलने का नहीं. तख्तावरती येऊन बसला आणि म्हणतोय, एक बात बता दे शंभू, जिंदा छोड़ देंगे. सच बता, स्वराज्य का खजिना किधर रखा है? आणि कडाडला छावा औरंगजेब तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. हा सह्याद्री आमचा खजिना तू घेतलास,
घेऊ मनगटाच्या जोरावरती चुप, जो बताए वही उसका ही जवाब देने का. दुसरा प्रश्न विचारला, सच बता मन कौन कौन से सरदार तुझमें सामील थे. आणि हसत शंभू राजा म्हणाला, हे औरंगजेब, ही सगळी माणसं आमची आहेत. तू घेतलास गर्दनीवरती तलवार लावून, पण हीच माणसं मातीसाठी एक दिवस तुला मारायला तयार होतील. चुप, ले जाए जाए इसको, इसके आके बहुत सताती है मेरी को, ले जाए जाए. धाडस होत नव्हतं शंभूराजांकडे बघायचं. बांध दिया जाए इसको. आणि भातबरगडावरती शंभूराजांना वधस्तंभाला बांधलं, सोबत कवी कलश. आणि औरंगजेबानं मुकरब खानाला सांगितलं, मुकरब, कवि के पास जा और उसको पूछ, हाँ मेरे पास सिर्फ बता दे स्वराज्य का खजिना किधर रखा है. मुकरब गेला. सायंकाळची वेळ होती आणि मुकरब सोबत औरंगजेब. आणि मुकरब विचारतोय, कवी, हे कवी, सच बता, आलमगीर जिंदा छोड़ देंगे, स्वराज्य का खजिना किधर रखा है. आणि कवी कलश हसायला लागला. शंभू राजाकडे बघत कवी कलश म्हणतात, शंभू राजे, राजन सुना आपने क्या कह रहे औरंग. कहता है आ मेरे पास जिंदा छोड़ देंगे. आणि कवी कलश औरंगजेबाकडे बघून म्हणतोय, हे औरंगजेब, नमक खैरे शंभू राजे के हम, जिएंगे शंभू राजे के साथ, मरेंगे भी शंभू राजे के साथ. अरे औरंगजेब, हाथी घोड़े तोफ तलवारें, हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में पकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. चुप, कमबख्त, एक लफ्ज भी मत बोलना. आणि औरंगजेबानं मौलवींना विचारलं, क्या किया जाए. आणि मौलवींनी सांगितलं, हलाल, तुकडे करून मारायचा. 9 वर्ष एखादा मेंढपाळानं पळवतो ना मेंढ्यांना, तसा 9 वर्ष यानं पळवला रे. सह्याद्रीचा सूर्य रात्र मला कळून दिली ना या शंभूराजानं. आयुष्यात लय योद्धे बघितले, लय लय बघितले, संभासारखा आयुष्यात योद्धा नाही बघितला. पहिली शिक्षा सुनावली, जे डोळे फार बोलतात निकाल दो उसकी आंखें. पण हिथं एक नियम काढला, तुम्हाला माहितीये का नाही माहिती नाही. औरंगजेबानं सांगितलं, कुठलीही शिक्षा शंभूराजांना द्यायच्या अगोदर ती शिक्षा पहिल्यांदा कवी कलशांना द्यायची. मित्राला तडफडताना बघू द्या. अरे माणसानं मैत्री केली तर ती शिवाजी राजासारखी असावी, शेवटपर्यंत साथ देणारी. नाहीतर मैत्री केली तर ती कवी कलशांसारखी असावी, मृत्यूच्या समय सुद्धा भागीदारी मागणारी. ह्याला शिवरायांची, तानाजी मालुसरेंची, संभाजीराजांची कवी कलशांची मैत्री म्हणतात. तप्त सळा राजांच्या जवळ आल्या. अहो जे डोळे आयुष्यभर आऊसाहेबांना रयतेला बघत आले, डोळे जाणार होते. राजाचा डोळा ताट मानेनं तापशींकडे बघत होता. लाल बुंद तप्त सळ्या जवळ आल्या, शंभूराजांच्या जवळ आल्या. कुपासल्या डोळ्यात आत 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 गेला, भुवया घेऊन बाहेर आला. डोळे उरले नव्हते, उरल्या होत्या कवीने खोपण्या, उग्र 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 रक्त बाहेर टाकणाऱ्या. आल्यावरती विचारला औरंगजेबानं, कुछ बताया ना हुजूर. खाली गाली दे रहा है हुजूर, ऐसा इंसान जिंदगी भी ना देखा हुजूर. अरे डोळ्यात साधं एखादं काटूक गेलं तरी 10 दिवस डोळा घेऊन बसतो आपण. लाल बुंद तप्त सळ्या गेल्या असतील, लवलव करणाऱ्या विंचवांच्या त्या. किती किती सहन करावं एखाद्या माणसानं, किती.
पहिली शिक्षा सहन होते नव्हते तोपर्यंत दूसरी शिक्षा दिली, उसके कान कलम कर दिया जाए. हापशे आले. ज्या कानानं शंभू राजांनी सह्याद्रीचं संगीत ऐकलं, ज्या कानानं आऊसाहेबांना ऐकलं, ते कान जाणार होते. जवळ आले, शंभू राजांच्या जवळ आले, तलवार बाहेर काढली, साफ पकडला, तलवार चालवली. कान वेगळे झाले होते, ना डोळे उरले होते ना कान उरले होते. कोणीतरी यायचं, शंभू राजांच्या अंगावरती थुंकायचं. कोणीतरी यायचं, डोक्याची केस उपडायचं. कोणीतरी यायचं, हातात हात धरायचं, तलवारीनं हाताची बोट कापायचं. कोणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या काढायचं, कुत्र्या गिधाडांना खायला घालायचं. अरे बुकून सोलावं. तशी शंभूराजांची अवस्था केली होती. शरीरावरती अवयव ठेवला नव्हता या सैतानांनी, पण राजा जगला मातीसाठी आणि छत्रपती नंतर धर्मवीर झाला या फक्त स्वराज्यासाठी न मातीसाठी. एक जण आला, त्यानं शंभूराजांच्या अंगावरती तलवारीने नक्षीकाम करायला चालू केलं, अंगावरचं कातडं सोलायला चालू केलं. रक्त रक्त रक्त. एक जण आला, त्यानं संभाजीराजांच्या अंगाला मीठ चोळलं, एकानं पाणी ओतलं. अरे आपला राजा, आपल्या शेतकऱ्याचा राजा, मासा तडपडावा तसा राजा तडपडला. राजा एकदा सुद्धा म्हणला नाही मला जिवंत सोडा, एकदा सुद्धा म्हणला नाही तुमचं सगळं ऐकतो, मला त्रास होतोय. ऐकायला लहानपणापासून आई नव्हती आणि सांगायला सह्याद्री सारखा शिवाजी नावाचा बाप नव्हता. आणि मनातच शंभू राजा म्हणू लागला, आबासाहेब, डोळे काढले बर का आबासाहेब माझे. हो आबासाहेब, ज्या डोळ्यांनी तुम्हाला बघितलं डोळे काढले. आबासाहेब, कान कलम केले बर का माझे. आईला सांगा गेल्यावरती आबासाहेब, शंभू जगला पण मरताना धर्मवीर संभाजी राजा म्हणून मेला, छावा म्हणून जगला, शिवाजीचा राजाचा छावा म्हणून अमर झाला. शेवटी तिसरी शिक्षा सुनावली. जबान बहुत बोलते उसकी, निकाल दो जबान उसकी. शंभूराजांच्या जवळ हापशे आले, जबडा उघडायचा प्रयत्न केला, जबडा उघडे ना, दाबून धरला, उघडे ना. अरे कसा उघडेल, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, ही आमची अवकात सांगणारा संभाजी राजा येतो. कसा उघडेल जबडा. हापशीने युक्ती काढली, शंभूराजांचं नाक दाबलं, नाक दाबल्यावरती श्वास घेण्यासाठी श्वास गुदमरला आणि तोंड उघडलं, सांशात टाकली, जीभ बाहेर काढली, तलवार काढली, साप कलम केली. ती सुद्धा तयार नव्हती. शंभूराजापासून पोरकं व्हायला पडली होती खाली. शेवटी मौलवींनी सांगितलं, एक ठिकाणी ह्याला नेऊन मारायचा, ते म्हणजे पुण्यापासून आळंदीला कधी गेलात तर ज्ञानोबारायांची समाधी, आणि आळंदीपासून 20 किलोमीटर अंतरावरती भीमा, भामा, इंद्रायणी या 3 नदीच्या संगमावरती वडू बुद्रुक तुळापूर नावाचं गाव आहे. पण इथंच का, कारण आहे हिंदू धर्मात 3 नद्यांचा संगम पवित्र मानला जातो. आणि तो कुठे, वडू बुद्रुकला. शंभूराजांना उंटाला परत बांधलं आणि फरफटत फरफटत शंभूराजांना वडू बुद्रुक तुळापूरला आणलं. डोळे नसलेला, कान नसलेला, हाताची बोटे नसलेला, गुडघ्याच्या वाट्या नसलेला शंभूराजा मातीसाठी श्वास सोडायला तयार होता. फाल्गुन मध्य अमावस्या, शेवटची शिक्षा सुनावली. गर्दम कलम किया जाए उसकी. हापशे आले, वारा स्तब्ध झाला होता.
विजांचा कडकडाट थांबला होता. जणू हा सह्याद्री शर्मेनं शंभू राजाला बघत होता. हापशे आले. हापशीने शेवटचं संभाजी राजाला बघितलं. वाघ कसा असतो त्यावेळी त्यांना कळालं. समशेर काढली, साप पकडण्यात समशेर चालवली. शंभू राजाची गर्दन मातीमध्ये खाली पडली. शंभू राजाच्या गर्दनीतनं एक वाफ निघाली. वाफे बरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा शंभू राजा सांगत गेला, सांगा आबासाहेबांना, तुमचा शंभू राजा मातीत नाही मेला. आबासाहेब, तुमचा शंभू राजा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, मातीसाठी मरणारे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे असतात, हे सांगत गेला. इथंच नाही थांबला. शंभू राजाची गर्दन भाल्याला अडकवली आणि धिंड काढली. वाजत गाजत नाचवली शंभू राजाची गर्दन आणि इंद्रायणीच्या तिरेवरती अडकवली. शंभू राजांच्या गर्दनीतनं एक रक्ताचा थेंब इंद्रायणीमध्ये गेला. ती इंद्रायणी आजही सांगते, खरा संभाजी राजा आमच्या पोरांना नाही कळाला. कधी आत्महत्या करू वाटली, कधी आयुष्यात डिप्रेशन आलं, पोरांनो गाडी काढायचं आणि वडू बुद्रुक तुळापूरला जायचं, शंभू राजांच्या समाधीपाशी बसायचं आणि इंद्रायणीकडे जाऊन विचारायचं, सांग ना इंद्रायणी, संकट आल्यावरती संकटाशी कसा लढला माझा संभाजी राजा. आणि ती इंद्रायणी सुद्धा सांगेल, तुझा राजा संकटाशी लढला स्वाभिमानानं. तुझा राजा या भगव्यासाठी लढला स्वाभिमानानं, अभिमानानं. हा भगवा जिवंत ठेवला शंभू राजानं. ही प्रेरणा पिढ्यांना प्रेरणा देईल. खर तर भगवा, हा भगवा भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासना रहित, या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. भगवा श्रीकृष्णांचा, भगवा प्रभू श्रीरामांचा, भगवा वारकऱ्यांचा, भगवा यामाधारकऱ्यांचा, भगवा निष्ठेचा, त्यागाचा, शंभू राजांच्या बलिदानाचा भगवा तुमचा आणि माझा. हा भगवा तुमच्या माझ्या हातात दिलाय. तो भगवा अखंडपणे पार पडा. शंभूराजे गेल्यावर एक कविमित्र एके ठिकाणी म्हणतो, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं. हातात होते ढाल आणि पळत होतं घोडं. जर शंभू राजा आयुष्यात संकट आलं तर एकदा डोळे झाक आणले का शंभू राजांचा बलिदान सदैव आठवणीत राख. एवढीच आशावाद व्यक्त करतो. खर तर या पिढ्यांनी तुम्हाला आम्हाला बलिदान दिले. आज 2 दिवसापूर्वी एक पिक्चर रिलीज झाला सय्यारा नावाचा. घेणं ना देणं फुकाट आमचं रडणं. आमची पोरं रडायला लागली. पोरांनो 4 दिवस सय्यारा बघून रडण्यापेक्षा 1 दिवस छावा वाचून शंभू राजासारखा अभिमानाने जगा आणि आपल्या पोरांना जगवा. एवढीच आशावाद व्यक्त करतो. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला. आम्हा मर्द मावळ्यांच्या झळकल्या चळकतात तलवारी, मुघल पळते माघारी. शंभू राजे अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता.